नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण पालकची सुकी भाजी कशी करणार आहोत ती बघणार आहोत. त्यासाठी आपण पालक स्वच्छ धुवून कापून पाणी त्यातला निथळून घेतलेलं आहे. त्याच्यात एक बटाटा कापलेला आहे. इथे आपण फोडणीसाठी कढई ठेवूया. त्याच्यामध्ये तेल गरम केल्यावर आपण जिरं घालूया. जिरं थोडंसं तडतडलं की मग त्यामध्ये आपण मिरची, लसूण, लसूण थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये टॅमॅटो, कांदा घालून छान आपण ते सगळं एकजीव परतून घेऊया. अगदी साध्या पद्धतीने केलेली भाजीसुद्धा खूप सुंदर लागते. त्यामध्ये मी काही जास्त घातले नाही आहे. बेसिक अगदी घरगुती मसाले आणि फक्त पालक, बटाटा, कांदा, टॅमॅटो एवढ्याच याच्याने पण ही भाजी खूप सुंदर लागते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. त्यामध्ये मग आपण कांदा, टॅमॅटो थोडंसं बारीक झालं त्यामध्ये आपण हळद घालूया, मसाला घालूया, आपला घरगुती मसाला, आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि छान हे एकजीव करून घेऊया. खूप वेळ लागत नाही भाजी व्हायला, झटपट होते. फक्त पालकला पाणी सुटतं त्यामुळे ते पाणी आटेपर्यंत जेवढा वेळ लागेल तेवढाच, नाही तर भाजीला वेळ लागत नाही पालक शिजायला. आणि भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही आपल्याला घालायचं नाही आहे. सुकी भाजी करायची आहे. कांदा टॅमॅटो छान एकजीव बारीक झाल्यावर त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला पालक, आणि मी पालक लवकर शिजते त्यामुळे त्याचनुसार बटाटासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. लहान लहान बटाटा आणि पालक सगळं घालूया. त्यानंतर छान सगळं हे एकत्र मिक्स करून घेऊया. खालचा मसाला पूर्ण पालकला आणि बटाट्याला लागेल. कांदा टॅमॅटो सगळं मिक्स होईल. लसूण, मिरची अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र करून घेऊया. आणि त्यानंतर आपण सगळं मिक्स झाल्यावर बघू शकता तुम्ही 5 मिनिटांनी भाजी कशी आपली छान. आता पालक वगैरे येतील ना, तर त्याला थोडं पाणी आहे. ते पाणी आटवायला आपण पुन्हा ताट ठेवून वाफेवर शिजवून घेऊया. आणि इथे आपली पालक शिजलेली आहे. पालक आणि बटाटा अगदी साधी बनवली होती तरीसुद्धा खूप सुंदर झाली होती. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना खूप आवडते. माझ्या मुलांना टिफिनमध्ये घेऊन जायला, नुसती पोळीबरोबर खायला, भाताबरोबर खायलासुद्धा खूप छान